आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा 28%वर, पालिकेकडनं 15 मे पासून 10% पाणी कपात जाहीर, प्रशासनाकडनं मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। मुंबईमध्ये तब्बल 174 इमारती धोकादायक असल्याची माहिती, 141 खासगी इमारतींचा समावेश, पालिका प्रशासनाची माहिती। यामध्ये सर्व धोकादायक इमारतींना पालिकेनं अतिधोकादायक आणि मोडकळीस असं घोषित करून नोटिसा बजावलेल्या आहेत। मुंबई शहर आणि दोन्ही उपनगरांमध्ये 80 ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून 547 उच्च क्षमतेचे पाणी उपसा पंप लावण्यात येणार, मुंबई पालिका प्रशासनाची माहिती। तांत्रिक बिघाडामुळे मुंबई ते मांडवा धावणारी M2M ची रोरो फेरी रद्द, बोटीच्या रॅम्पमध्ये बिघाड झाल्यामुळे फेरी रद्द, मांडव्याकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांचं नियोजन विस्कळीत, लवकरच रोरो सेवा सुरू होणार असल्याची माहिती। मुंबईमध्ये 1 मे रोजी वाहतुकीमध्ये महत्त्वाचे बदल, छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये महाराष्ट्र दिनी पोलीस संचलन होणार, संचलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेमध्ये वाहतुकीत बदल, नागरिकांना सहकार्य करण्याचं प्रशासनाचं आवाहन। कल्याण स्टेशनवरती रिक्षा चालकांवरती वाहतूक पोलिसांचा दणका, 30 मिनिटात 75 रिक्षा चालकांवरती कारवाईमध्ये रिक्षा चालकांकडून 2 लाखांचा दंड वसूल, तर 40 रिक्षा चालकांना मेमो देण्यात आले। ठाण्यातील 100 एकरच्या चितळसर मानपडा परिसरातील TDRला स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। या निर्णयामुळे शहरातील 2800 कोटींचा व्यवहार रखडला। टिटवाळ्यात सापडलेल्या ड्रग्जचं नेदरलँड कनेक्शन समोर, नेदरलँडवरून आलेलं ड्रग्ज हे विना अडथळा दिल्ली विमानतळावरून कस्टम क्लिअरन्स झाल्याची माहिती। पुढे कुरिअर मार्फत ड्रग्ज उल्हासनगरमध्ये पोहोचलं, दिल्लीच्या कंपनीची चौकशी, तर नायजेरियन टोळीचं कनेक्शन समोर। नवी मुंबईच्या घाऊक बाजारात जांभळाची आवक सुरू, जांभळाला यंदा 500 रुपये किलोचा दर, तर दुसरीकडे उन्हाच्या तडाख्यामुळे लिंबाच्या मागणीत वाढ, किरकोळ बाजारात 1 लिंबू 10 रुपयांना विकलं जात असल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री। आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। पुण्याच्या महापौर बंगल्यामध्ये ऐन उन्हाळ्यात झाडं कापल्याचा प्रकार, जवळपास 20 झाडं महापालिकेनं तोडल्याचं समोर आलं। या संदर्भात अधिकाऱ्यांना विचारलं असता त्याचा तपशील नसल्याचं समोर आलंय। झाडांना कीड लागल्यामुळे झाडं तोडल्याचा दावा महापौरांनी केलाय। पुणे स्टेशनवरती घसरलेल्या वंदे भारतमुळे जवळपास 100 गाड्यांना फटका, काल दिवसभर 100 गाड्या उशिरानं धावल्या, मुख्य मार्गावरील प्रवासी वाहतूक सेवा काही तास ठप्प झाली होती। पुरंदर विमानतळ बाधित स्थानिकांसाठी मोठी बातमी, या बाधित शेतकऱ्यांसाठी सरकारकडनं मोबदला ठरलेला आहे। बाधित शेतकऱ्यांना एकरी 1.5 कोटींचा मोबदला मिळणार, येत्या 4 मे पासून मोबदल्याचं वाटप होणार, त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार। आंबेगावमधील अवसरी खुर्द इथे वनविभागाच्या पिंजऱ्यामध्ये 1 वर्षाचा नर बिबट्या जेरबंद, बिबट्याचा वावर वाढल्यामुळे ग्रामस्थांकडून पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एकाच दिवसात 40 शस्त्र परवाने रद्द केले, परवाना नूतनीकरण न करणं आणि शस्त्रांची गरज नाही हे निष्पन्न झाल्यानंतर आयुक्तांची कारवाई। राजगडमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आंबी फाटा इथे मिठाईच्या दुकानाला आग, व्यापाऱ्यांचं 25 लाखांचं नुकसान, सुदैवानं गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला।